सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्छ्रोते हो आपण सर्वांना कृतज्ञपूर्वक वंदन. आजचा जो प्रश्न आहे, लोभ असावा भगवंत नामाचा, हाव असावी दिव्यत्व अनुभवण्याची, उधळपट्टी करावी सद्गुरू प्रेमाची, याबद्दल स्पष्टीकरण करा. भगवंताचं नाम, दिव्यत्वाचा अनुभव आणि सद्गुरू प्रेम या तीन गोष्टी जीवनात जे परमार्थिक अनुभवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तथा तो ब्रह्मजिज्ञासा असं जे म्हटलं जातं की ज्याच्याकडे हा चैतन्याचा किंवा परमेश्वराच्या अनुभूतीची जिज्ञासा आहे, तळमळ आहे, त्यालाच ही सिद्धी प्राप्त होते, स्वरूपसिद्धी. म्हणून ही तळमळ निर्माण होण्यासाठी खरा सिक्वेन्स असा पाहिजे होता की सद्गुरूच्या प्रेमाची उधळपट्टी, आणि ह्या सद्गुरू प्रेमाच्या उधळपट्टी सद्गुरूंचं ज्ञान म्हणजे भगवंताचं नाम, म्हणजे भगवंताचं स्मरण, आणि भगवंताच्या स्मरणात म्हणजे भगवंताच्या प्रेमाची हाव किंवा लोभ आणि दिव्यत्वाच्या अनुभूतीची हाव म्हणजे आसक्ती, या तीन गोष्टी ज्या साधकाकडे असतात त्याचा हा मार्ग त्याच्यासाठी सोपा असतो. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की हे जी वाक्यबरोबर जरी अशी साधी वाटली तर त्याबद्दल जे आपण चिंतन करायला लागतो त्यात खोल गुह्यार्थ आहे, हा बोध ते लक्षात घ्यायचा आहे. पारमार्थिक ज्ञान किंवा परमेश्वराचं ज्ञान किंबहुना आपल्या जीवनाचं ज्ञान सर्वांगाने एकच, की परमेश्वराचं ज्ञान आणि आपण जे जीवन जगतो आहोत त्या जीवनाबद्दलचं असलेलं ज्ञान हे एकच. परत लक्षात काय म्हणतोय, जोपर्यंत आपण जे जीवन जगतो ते जीवन कशाच्या अधिष्ठानावर जगतो आहोत, हे अधिष्ठान म्हणजेच परमेश्वरी शक्ती आहे हे जे आपल्याला कळतं किंवा साधकाला कळतं, तर त्याचा अनुभव घेण्यासाठी त्या साधकाकडे जी तळमळ निर्माण होते, त्या तळमळीतून आणि त्या तळमळीतून त्याने केलेल्या प्रयत्नातून त्याला अनुभूती प्राप्त होते. म्हणून परमेश्वर हे सद्गुरू मुखातूनच कळतं. कितीही वाचन केलं ग्रंथांचं, अनेक ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथातून ते वर्णन आहे, पण आपण ज्या वर्तमानात राहतो आहोत म्हणजे आत्ताचा साधकांचा जो वर्तमान आहे आणि ग्रंथाची भाषा त्यावेळेचा वर्तमान, यामध्ये खूप फरक असतो. भाषेमध्ये फरक आहे थोडक्यात. म्हणून अनेक ग्रंथातून मांडलेला परमेश्वर म्हणजे परमेश्वराची अनुभूती कशी करायची, कशी घ्यायची, किंवा हा परमेश्वर नेमकं काय, यासाठी वेदकालीन ऋषीमुनींनी नंतर संतांनी खूप चिंतनही केलेलं आहे आणि त्या चिंतनातून त्यांनी ग्रंथातून विषयी मांडलेले आहेत. आणि तरीसुद्धा
वर्तमानात ज्या साधकाला ही परमेश्वर हा समजून घ्यायचा असेल तर वर्तमानातला सद्गुरू लागतो. हे पहिलं लक्षात घ्या. कारण परमेश्वर जितका समजून शब्दाने समजून घ्यायचा असतो आणि नंतर त्याची अनुभूती घ्यायची असते, त्यावेळेला सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये पुन्हा पुन्हा संवाद असावा लागतो, व्हावा लागतो. म्हणजे हे सगळे जे ग्रंथ आपण पाहतो तिथे हे संवादच असतात गुरु आणि शिष्यामध्ये. भगवद्गीता म्हणा, काही अगोदर वसिष्ठ गीता होती, रामायण काळामध्ये वसिष्ठ गीता होती, कृष्णाच्या काळामध्ये भगवद्गीता होती, तसं महाभारताच्या ह्या काळामध्ये पुढे अष्टवक्र गीता होती, किंवा हल्लीच्या काळामध्ये असलेला दासबोध. आणि गुरु आणि शिष्य यांच्यामधल्या प्रश्न आणि उत्तरांचा हा ग्रंथ आहे, लक्षात घ्या. तो त्या काळामध्ये त्या शिष्यांना समजून घेण्यासाठी आणि त्या समजून घेण्यातून त्याची अनुभूती घेण्यासाठी फार उपयुक्त आहेत. परंतु भाषा ही जशी काळानुसार बदलते तशीच अनुभूती येण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते सुद्धा त्या काळानुसार बदललेले असतात. हा विषय समजायला कठीण का होतं ते मी सांगतो. म्हणून इथे सद्गुरूंना शरण जाणं ही पहिली पायरी आहे. अर्थात सद्गुरू हा आत्मज्ञानीच असला पाहिजे. सद्गुरू हा ब्रह्मज्ञानी असला पाहिजे. त्याचबरोबर सद्गुरूकडे हे ज्ञान सांगण्याचं कौशल्य असलं पाहिजे. संत अनेक असतात, पण सद्गुरू हे ज्ञान शिष्याला सांगण्याची कुवत असते, अशा संतांना सद्गुरू म्हणतात. अनुभूती आली म्हणजे पटकन सद्गुरू तत्व प्रगट झालं असंही म्हणता येत नाही. म्हणून जसं आई ही आईच असते तसं सद्गुरू हा सद्गुरूच असतो त्या शिष्यासाठी. हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. जसं बाळाला आपली आईच, तसं शिष्याला हा सद्गुरूच. अनेक संत असतील पण ज्या सद्गुरू आणि शिष्यामध्ये हे अतूट सद्गुरू शिष्याचं नातं निर्माण होतं, अतूट म्हटलं, तिथेच हे दिव्यज्ञान पसरतं. तिथेच हे दिव्यज्ञानाची गीता सुरू होते आणि त्यालाच म्हणतात सद्गुरू शिष्याचा संवाद. प्रत्येक वर्तमानामध्ये परिस्थिती वेगळी वेगळी आहे. महाभारताचा काळ, रामायणाचा काळ, अष्टवक्र गीतेचा काळ आणि आताचा काळ, वर्तमान म्हणतोय त्यासाठी. त्या वर्तमानात असा सद्गुरू भेटावा लागतो की ज्याच्याकडे ह्या आत्मतत्वाची अनुभूती आहे. पांडित्य नको. पांडित्यामध्ये शिष्य गोंधळून जाईल. जो सद्गुरू सोप्या अगदी सुटसुटीत भाषेत शिष्याला पुन्हा पुन्हा सांगू शकतो की सांगण्याची त्याच्याकडे तेवढी सहनशीलता असते,
अशा सहनशीलता. एकच गोष्ट शिष्य हा पुन्हा पुन्हा विचारणार, त्याला समजत नाही तोपर्यंत. आणि जो सद्गुरू तितक्या शांतपणे पुन्हा पुन्हा ते सांगत बसतो तेव्हाच ते संवाद सुरू होतो. नाहीतर किती वेळा सांगायचं तुला, असं म्हणणारे लोक आहेत, किती वेळा सांगायला पाहिजे. पण ही जे ज्ञान आहे हे एकदा सांगून समजू शकत नाही, कारण तिथे मोठा फरक आहे. शिष्य हा जीवभावात असतो, सद्गुरू हा शिवभावात असतो. त्यामुळे सद्गुरूंनी शिवभावातून केलेला उपदेश जीवभावातल्या शिष्याला वेगळ्या पद्धतीने समजतो. तसं समजतो असं नाही, कारण त्याची सगळी दृष्टी ही जीवभावातून पाहण्याची असते, किंबहुना देहभावातून पाहण्याची किंवा अहंकारातून पाहण्याची असते. थोडक्यात सांगायचं त्याच्याकडे अहंकार आहे, अभिमान आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आहेत. म्हणून भवरोगाने शिष्य त्रस्त असतो आणि शिवभावाने सद्गुरू हा मस्त असतो. पण तिथे समजून घेण्यासाठी सद्गुरूला शिष्याच्या लेवलला जाऊन सांगावं लागतं, तेव्हा त्याच्यासाठी सोपं होतं. आणि म्हणून इथे शिष्याचं सद्गुरूंवर म्हणजे शरणागतीतून इतकं प्रेम असावं लागतं. इथे प्रेमाची उधळपट्टी म्हटलं. उधळपट्टी म्हणजे जसा माणूस पैसे उधळतो कसलाही विचार न करता, व्यवहारात पैसे उधळले तो कंगाल होणार. आणि परमार्थात शिष्याकडे जर प्रेमाची उधळण असेल तर त्याचं जीवन मंगल होतं. हा मोठा फरक आहे. उधळपट्टी म्हणजे काय, इथे माझं माझं म्हणून काहीच नाहीये, जे आहे ते सद्गुरूचंच आहे, हा भाव पक्का झाला पाहिजे शिष्याकडे. तिथे सद्गुरूंबद्दल जो देवभाव असतो तो देवभाव अतिशय दृढ झाला पाहिजे. पाहायला गेलं तर सद्गुरू हा माणूसच असतो. देह आहे, मनुष्य देह म्हणजे माणूस असतो, पण शिष्यासाठी तो देव असतो. खरा शिष्य आणि खरा सद्गुरू इथे लागतो. म्हणून प्रेमाची उधळण्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. सद्गुरूने सांगितलं उडी मारता उडी मारता आली पाहिजे. का मारू प्रश्न विचारायचा नाही, इतकी शरणागती असली पाहिजे. अमुक असं कर असं ज्यावेळेला सद्गुरू शिष्याला सांगतो तर सद्गुरू मागचा पुढचा कसलाही त्याच्यात मग तिथे बुद्धीचा वापर करायचा नसतो. परत लक्षात ठेवायचं, सद्गुरू मिळेपर्यंत बुद्धीचा वापर करा. योग्य काय वाटतं असा विचार करू शकतो. पण एकदा सद्गुरू म्हणून जेव्हा शिष्य स्वीकारतो सद्गुरूला, म्हणून कस लावून सद्गुरूला शरण जायला पाहिजे. लक्षात घ्यायचं, सद्गुरू म्हटल्यानंतर कोणी वेदातल्या गोष्टी सांगायला लागला तर तो सद्गुरू वाटतो सगळ्यांना. पण इथे आत्मज्ञानीच सद्गुरू असायला हवा आणि त्याला पुन्हा सर्वांप्रती हे ज्ञान पोहोचण्याची तळमळ असावी लागते, कळकळ असावी लागते. म्हणून आपला देह चंदनासारखा झिजवतात असं म्हटलं जातं सद्गुरूंच्या प्रती, की सतत आपल्या जवळ आलेल्या शिष्यांना हे ज्ञान देण्याची त्यांच्याकडे तळमळ असते. वेगळ्या वेगळ्या अंगाने ते ज्ञान किंवा हा परमेश्वर विषय समजून देण्याची त्यांच्याकडे हातोटी असते. शिष्याकडच्या बाबतीत ते निरपेक्षपणे हे ज्ञान देत असतं. कसलाही हिशोब नसतो तिथे, किंवा मी एवढं दिलं आता किती देणार पैसे बोल, असं तिथे काही नसतं. कारण ते निरपेक्षपणा तिथे असावा लागतो. म्हणून सद्गुरूंना सद्गुरू म्हणून स्वीकारण्यापूर्वी सर्वसाधारण माणसाने सर्वांगाने त्या सद्गुरूंची चाचपणी केली पाहिजे. नाहीतर आज खरा सद्गुरू खोटा सद्गुरू दोन्ही गोष्टी आहेत. खरा पैसा खोटा पैसा.
तसा खरा सद्गुरू आणि खोटा सद्गुरू असं बऱ्याच ठिकाणी लोक फसतात ना त्याच्यामुळे. सद्गुरू सद्गुरू म्हणता म्हणता पैसे बिसे हा व्यवहाराच्या अंगाने म्हणून छू मंत्र करणारे, डबल पैसा करून देणारे, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच देणारे असं ज्यावेळेला वाटतं एखाद्या शिष्याला आणि मग तो सद्गुरू करायला लागले मग तो सद्गुरू डोक्यानं हात फिरवतो कधीतरी. मग कारण तो सद्गुरूच नसतो, त्याला पैसा हवा असतो. म्हणून खरा सद्गुरू हा पैशाचा कधी विषय काढत नाही की पैसे द्या की हे द्या, ह्या बाबतीत त्याचं कधी विचार नसतो. म्हणून निरपेक्ष सद्गुरू असावा लागतो आणि प्रेममय शिष्य असावा लागतो. दोन्ही गोष्टी त्या तिथेच सद्गुरू शिष्याची जोडी जुळते. मग तिथे आपण नेहमी सांगतो तिथे नातं हे देहाचं असतं आणि गुरु शिष्य हे आतं असतं. म्हणून एका आयुष्यापुरती ती जोडी नसते, तर ती जन्मोजन्मीची जोडी असते, अनेक जन्मांची. ही ज्ञान आत्मसात होण्यासाठी इतकी शिष्याकडे हे ज्ञानाची आसक्ती असावी लागते. आणि म्हणून सद्गुरूप्रती शरणागती, सद्गुरूप्रती प्रेम, सद्गुरूप्रती कृतज्ञता, सद्गुरूप्रती देवभाव, किंबहुना सद्गुरू शिष्यामध्ये दुसरं वेगळं पण काहीच उरत नाही. जे सद्गुरू सांगतायत ते त्या शिष्याकडनं सहजपणे जेव्हा कृती व्हायला लागते, मग पटत नाही पटतं हा भाग तिथे येत नाही. बऱ्याच लोकांचं कसं होतं, हे मला नाही पटत, हे मला पटतं. तिथे शरणागती नाही, तिथे मग बुद्धीचं, जिथे बुद्धी येते परत हे कसं असा प्रश्न पडावा. परमेश्वर विषय समजून घेण्यासाठी 1000 शंका विचारा, 1000 प्रश्न विचारा. त्याच्यावर ज्ञान प्राप्त करण्यासाठी जे जे काही विचार 1000 वेळा विचारा, काही हरकत नसते. पण त्याच वेळेला सद्गुरूंनी सांगितलंय म्हणजे माझ्याकडनं व्हायलाच हवं, हा भाव लक्षात घ्या. म्हणजे तिथे अहंकार राहत नाही. म्हणून सद्गुरूच्या प्रति शरणागतीतून परमार्थामध्ये जी पहिली पायरी आहे की सद्गुरूंच्या समोर तरी हा अहंकार स्फुरत नाही. की ते शिष्य नम्र असतो, शिष्य कृतज्ञ असतो, शिष्य हा सद्गुरूंनी आज्ञा केली की त्या आज्ञा अगदी वरचेवर उचलणारा असतो. तिथे तो का हा प्रश्न विचारला जात नाही. पण सद्गुरू म्हणतात प्रपंचामध्ये किंवा कोणतंही ज्ञान मिळवण्यासाठी का हा प्रश्न विचारला पाहिजे, ज्ञानासाठी. पण जेव्हा सद्गुरू हे ज्ञान देत असतात तेव्हा ते ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करावे. ते ज्ञान समजत नाही म्हणून प्रश्न विचारायचे असतात. पण सद्गुरूंनी जे सांगितलंय तसं माझ्याकडनं तंतोतंत झालं पाहिजे, किंबहुना तो शिष्य त्याचप्रमाणेच करणार, त्याला किंतु परंतु उरत नाही. तिथे कितीही व्यावहारिक ज्ञानाच्या अंगाने माणसाकडे किंतु परंतु येऊ शकतात, पण जो खरा शिष्य असतो तिथे सद्गुरूंनी सांगितलं म्हणून केलं एवढंच त्याच्याकडे भाव असतो. की ते सद्गुरूंचं जीवन आहे, इतकं जीवन आपलं समर्पित करावं लागतं आणि त्यालाच आपण म्हणतो प्रेमाची उधळण असावी लागते. आता ही प्रेमाची उधळण कशाला, तर भगवंताचं अखंड स्मरण साधण्यासाठी. आता इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. भगवत नामाचा लोभ म्हणजे हे जे विकार बघा, लोभ आहे, हाव आहे, हे जे आहे ते खरे बघायला गेलं तर विकार आहेत. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा हवी असते त्या हवेपणाला वासना म्हणतात. आणि ती गोष्ट पुन्हा पुन्हा हवी असते त्याचा लोभ असतो. आणि त्या गोष्टीतून म्हणजे लोभ असतो तो त्या पुन्हा पुन्हा हवेपणाचा लोभ असतो, हवेपणा असतो. आणि त्या वस्तू आपल्याजवळ सतत असावी वाटते, त्याला म्हणतात मोह. लोभ आणि मोह मधला फरक जो आहे तो आहे की ती वस्तू आहे. म्हणजे पैशांचा मोह माणसाला आहे. व्यवहारात बघायला गेलं तर सतत पैसा आपल्या जवळ असावा लागतो, वाटतं पैसे पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे, पैशाचा विचार असतो, त्याला म्हणतात मोह.
पण पैशापासून मिळणाऱ्या सुखाचा लोभ असतो. फरक लक्षात घ्या. सुखाचा लोभ आणि त्या विषयाचा मोह असा प्रपंचात लोभ आणि मोहाचा. पण इथे भगवंताच्या स्मरणातून मिळणाऱ्या सुखाचा लोभ आहे आणि दिव्यत्वाच्या अनुभूतीचा मोह आहे किंवा तिथे पण हवेपण आहे असे म्हणतो. आता इथे हे विषय नाही आहेत, त्यामुळे ते विकार नाही आहेत. तर तिथे त्या शिष्याच्या ठिकाणी जर तो लोभ आणि मोह असेल किंवा हवेपणा असेल, हव्यास म्हटलं ते असेल, तर ते सद्गुणच ठरतात. जे प्रपंचात विषयाच्या संदर्भात तेच विकार आहेत, तेच परमार्थामध्ये परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी ज्या शिष्याकडे सतत तळमळ असते त्यासाठी ते सद्गुण असतात. म्हणून भगवंत नामाचा लोभ म्हणजेच भगवंताच्या स्मरणाचा लोभ. भगवंताचं अखंड स्मरण कसं होईल, त्या स्मरणाचं सुख, भगवंताचं सुख म्हणजे त्या भगवंताच्या स्मरणातून मिळणाऱ्या सुखाचा लोभ येण्यासाठी आधी भगवंत कळला पाहिजे. सद्गुरूंकडे आल्यानंतर परंपरेने आपण ज्याला भगवंत म्हणतो आहोत आणि खरी जी वस्तुस्थिती आहे की खरा परमात्मा ज्याला आपण म्हणतो त्यात खूप फरक आहे. इथे भगवंत म्हणजे एका बाजूने लक्षात घ्यायचं की अनंत चैतन्य शक्तीचा जो विराट सागर आहे, ते जे स्वरूप आहे तेच देव आहे, तेच भगवंत आहे. लक्ष घ्या, अनंत चैतन्य स्वरूपाचा विराट सागर की जे निराकार आहे, निर्गुण आहे आणि तेच निराकार सगुण होतं आणि तेच निराकार जे सगुण आहे तेच साकार सगुण होतं. अशा तीन अवस्थेतून ह्या भगवंताचं दर्शन साधकाला घ्यावं लागतं. म्हणजे मूळ स्वरूप आहे त्याचं दर्शन मिळू शकत नाही. म्हणून भगवंताला अनुभवण्यासाठी पाहण्यातून अनुभवेन असं म्हणतात तर ते होऊ शकत नाही. म्हणजे जे मूळ स्वरूप म्हणतो ते म्हणजे निर्गुण निराकार जे स्वरूप आहे, पण त्या स्वरूपामुळे आपलं हे सगळं वैश्विक जीवन किंवा प्रत्येक मानवी देहाचं जीवन, पशुपक्ष्यांचं जीवन चाललेलं आहे हे पहिलं कळलं पाहिजे. त्यामुळे परमात्म्याबद्दल अनुभूती, परमात्म्याची अनुभूती कशी घ्यायची ते सद्गुरूंकडे येऊनच समजावून घ्यावं लागतं, आपोआप नाही. परंपरेने केलेली पूजा अर्चा किंवा पूजा अर्चेतून केलेली काही रूढी परंपरा सांभाळलेल्या आहेत, त्या सगळ्या जोपर्यंत सद्गुरूकडनं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत कल्पनाच असतात. लक्षात घ्या काय म्हणतात. म्हणून परमेश्वर जसा आहे तसा अनुभवायचा असतो. पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे परमेश्वराला पाहता येणार नाही, अनुभवता येणार नाही. तर तिथे स्वरूपी स्वरूपची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असते, असं जे रामदास स्वामी म्हणतात त्याचा अर्थ कळला पाहिजे. तिथे वेदामध्ये
4 महावाक्य सांगितलेली आहेत. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे प्रज्ञान म्हणजे जाणणारं तत्व ते ब्रह्म आहे. लक्षात घ्या, अर्थ समजला. वेद संस्कृतमध्ये प्रज्ञानम ब्रह्म. दुसरं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हा जो आत्मा आहे तो ब्रह्म आहे. एक एक स्टेप आहे. हे ज्ञान दिल्यानंतर सद्गुरू म्हणतात शिष्याला तत्त्वमसी. ते जे परमात्म सत्व आहे ते तूच आहेस. म्हणजे म्हणून पुन्हा पुन्हा सद्गुरूंकडे हा विषय समजावा की तत्त्वमसी मीच देव आहे असं म्हणतात अहंकार आहे. दिव्यत्व आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मी देव आहे म्हटलं तर गोंधळ सुरू होईल परत. म्हणून देहभाव विरहित जे तत्व आहे त्या तत्वाचा अनुभव घेण्यासाठी तत्त्वमसी हा बोध समजून घ्यावा लागतो. आणि हा बोध जेव्हा शिष्याकडे प्रगल्भ रीतीने समजला जातो तेव्हा त्याच्याकडे उद्घोष येतो अहम ब्रह्मास्मी. 4 वाक्यामध्ये वेदाने या तत्वाचा अनुभव कसा घ्यायचा आहे त्याचा मार्ग सांगितला. म्हणून म्हटलं त्या काळात ते सांगितलं, ह्या काळात आता कोणाला कळणार. वर्तमानात काळात सद्गुरूंकडेच समजून घ्यावा लागतो. आणि म्हणून सद्गुरू हाच ब्रह्म. इथे सद्गुरूच्या प्रति शरणागती असते तेव्हा, कारण सद्गुरू त्या तत्वाला पोचल्याशिवाय ते तत्व कसं आहे ते सांगू शकणार नाही अनुभूतीशिवाय. ग्रंथातून वाचून पूर्ण बरंच विचारलं, मग त्याला उलटे सुलटे प्रश्न विचारले ज्याला नुसतं वाचून म्हणजे तो काय म्हणतो थांबतो मी परत तो ग्रंथ वाचतो आणि सांगतो तुला. तसं नाही, अनुभूतीतूनच सांगता आलं. म्हणजे एखाद्या गृहिणीला एखादा पक्वान्न जर बनवायचं असतं, सुंदर बनवलं, तर ती गृहिणी पुन्हा पुन्हा बनवायला लागली ते सहजपणे बनवते. मग तिला कसंही प्रश्न हे कसं बनवलं काय बनवलं ते सगळं सांगत जाते. पण एक थोडंसं पुढचं तरी पाठ लपवून ठेवते. का? माझ्यासारखं दुसरं सांगायला आता कामा नाही. कळलं का? किती जरी असलं तरी बघा तुम्ही काहीतरी एक आयटम असा लपवून ठेवते की त्याची चव येणारच नाही. किती सांगलं अरे तू तर ते चांगलं होतं मामी करतो चांगलं का नाही होत. तिथे अहंकार असतो. कळलं ना? माझं चांगलं झालं दुसऱ्याचं चांगलं होता कामा नाही. पण सद्गुरू मात्र काही लपवून ठेवत नाही. तो सगळं काही खुल्या हाच्याने उधळण करत असतो. कळलं ना? त्यामुळे भगवत नाम म्हणताना भगवंताचं स्मरण, भगवंताचा भाव, भगवत भाव, तिथे हा भगवत नाम आपल्याला कसं प्रकट होईल की भगवताचं प्रेम कसं प्रकट होईल की भगवतांच्या बद्दलचं जी अनुभूती हवी आहे आपल्याला त्यासाठी हा भगवंत कसा आहे हे कसं समजून घेतात हे सद्गुरूंकडे समजून घ्यावं लागेल. आणि तोच सर्वात सोपा मार्ग आहे. तिथे एकदा तो कळला की मग सर्व ग्रंथ वाचले की सगळं कळतं. पण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत इतर संतांचे ग्रंथ कितीही वेळा वाचा ते कळणार नाही. कारण ते गुह्य आहे. गुह्य म्हणजे लपवलेलं गुह्य नाही. देहभावातून हे गुह्य समजत नाही. जोपर्यंत देहभाव घट्ट असतो तोपर्यंत हा परमेश्वर समजू शकत नाही की समजून घेता येत नाही की तिथं देहभाव आडवा येतो, अहंकार आडवा येतो. म्हणून भगवंताचं स्मरण कसं करावं हे सद्गुरूकडनं शिकावं लागतं. आणि जेव्हा त्या मार्गात काहीतरी एखादा सुखद भावना निर्माण होतात, काही अनुभव यायला लागतात, तर तो लोभ अधिक अधिक वाढतो. अधिक अधिक कधी करावंसं वाटतं. म्हणून अनुभव येणं खूप महत्त्वाचं आहे, नाही असं नाही. पण त्या अनुभवात अडकायचं नसतं. कारण तो अनुभव हा फक्त प्रोत्साहित होण्यासाठी आपल्याला आलेला आहे. आपण कधी मोठं कधी मिळवलं असं समजता कामा नाही. ते शिष्य तिथे अडकतात. तेवढंच मला इथे बरं वाटतं. सद्गुरूंनी जसं आपल्याला सांगितलं उपासना यज्ञ करा, बरंच होता ना. उपासना यज्ञ केला की बरं वाटतं. अरे पण पुढे जायचं आहे
नाही तर बाजूला पुढे जायची गरज नाही असं वाटतं बऱ्याच लोकांना. एवढी साधी गोष्ट त्यांच्या लक्षात नाही. मग दिव्याबुद्धी असा सोडून दिलाच नसता. एवढी प्रवचन करायची गरज नसतं, उपासनेनंतर करा पार व्हाल असं सांगितलं असतं. पण उपासना यत्न मध्ये अनुभूती येण्यासाठी सद्गुरूंकडनं ह्या परमेश्वर विषय अधिक 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 समजून घेता आला पाहिजे. त्याचं ठावच लागली पाहिजे की मला अधिक कळलं पाहिजे. आणि म्हणून तर ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये तेच सांगितलं आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधेल्या. संपला हरिपाठ खरं सांगा तिथे. प्रत्येक क्षण सद्गुरूच्या देवाच्या द्वारी असायला हवा. देवाच्या द्वारी म्हणजे द्वार कोणतं, हा भाग येतो की हे द्वार बघायला गेलं तर आपल्याला जे आज विस्मरण आहे, म्हणजे ते देवाचं द्वार बंद आहे, तिथे स्मरण प्रगट होणं म्हणजे देवाचं द्वार उघडलं. स्मरण आज स्मरण नाहीये. हा परमात्मा सर्व मनुष्य देहातूनच कार्यरत आहे, पण ते कळत नाही. हे सद्गुरूंकडनं पुन्हा पुन्हा समजून घ्यावं लागतं. कारण जरी समजलं तरी समजत नाही. का? कारण अहंकारमध्ये येतो, देहभावमध्ये येतो. त्या देहभावातून जगण्याची इतकी सवय लागलेली असते साधकाला. पण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एकदा परमेश्वरी शक्ती अशी आहे आणि हे स्मरण तू असं कर की ह्या पद्धतीने की ह्या मार्गाने तू जा, तर शिष्याने तो मार्ग पुन्हा 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 अनुसरायला हवा, तरच त्याला ते कळायला लागेल. अनेक मार्ग आहेत, पण सद्गुरूने कोणता मार्ग सांगितला आपल्याला तो आपल्याला धरता आला पाहिजे. मार्ग अनेक आहेत. संतांनी दिलेल्या पद्धतीने हा अनुभूतीचा मार्ग सांगितलेला आहे. अष्टवक्रा गीतेमध्ये अष्टवक्र सांगतात काहीच करायची गरज नाही, कारण ते तूच आहेस. खरी गोष्ट आहे, त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. पण आता एखाद्या सर्वसामान्य माणसाला ते तूच आहेस, काय करायची गरज नाही. तो बरं झालं, काय करतो काहीच कळणार नाही. काहीच करायचं नाही म्हणजे काय? प्रपंचाच्या अंगाने तू काय करतो ते काही करायचं नाही. परमार्थाच्या अंगाने प्रयत्न करायला लागतात, आपोआप होणार नाही. लक्षात ठेवा, ते तूच आहेस हे 100% खरं आहे. पण ते तूच आहे म्हणजे नेमकं काय? तत्वमसी याचा अर्थ काय? हे सद्गुरूंकडे बसून बसून सतत त्यांच्या ज्ञानाचा कस लावत लावत त्याच्यात येणाऱ्या शंका कुशंका विचारत हे स्मरण आपल्याकडे अधिक अधिक वाढावं लागतं. म्हणून सद्गुरूंच्या भगवंताच्या नामाचा जो लोभ म्हणतो, जर लोभ अधिक अधिक वाढला पाहिजे की अधिक अधिक आपल्याला मिळावं, अधिक ती समजावं. ते करता करता आपल्याकडे आनंद होतो, आता तीव्र जिज्ञासा निर्माण होते. त्याला लोभ हा विषय म्हटलेलं आहे. लोभ म्हणजे जिज्ञासा असायला हवी. आणि दिव्यत्वाची अनुभूतीची हाव म्हणजे देवाची अनुभूती होण्यासाठीच साधकाचा प्रयत्न असला पाहिजे. मध्ये थांबायचं नाही, परत राहायचं. अनेक अनुभव येतील आणि अनुभव आले तरीही अनुभूती जी दिव्यत्वाची आहे ती अनुभूती येण्यापर्यंत साधकाचा शिष्याचा हा प्रयत्न पुन्हा 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 असला पाहिजे. लक्षात घ्या, ते हाव म्हटलंय. अधिक हवं, अधिक हवं, अधिक हवं जे वाटतं ना. अनुभूती आली म्हणजे ती अनुभूती अगदी खरी स्वरूपाचीच असते, पण स्थूल अंगाने आली तर ते बस झालं असं म्हणता का? म्हणे तो हा अभ्यास सतत असला पाहिजे, अखंड असला पाहिजे. म्हणजे देवाच्या द्वारे उभा क्षण, प्रत्येक क्षण सद्गुरूच्या देवाच्या द्वारामध्ये असावा लागतो. म्हणजे दिव्यत्वाच्या अनुभूतीसाठी प्रत्येक क्षण प्रयत्न करावा लागतो. लक्षात ठेवा. आम्हाला का नाही जमत असं बरेच साधकांचं, कारण प्रयत्न कमी पडतात. हा एक भाग असतो. प्रयत्न केले तरी प्रारब्ध आडवं येतं, हा दुसरा भाग असतो. दोन गोष्टी आहेत.
सगळ्या प्रयत्न अनेक लोक करतात, पण अमुक एक वेळ आल्याशिवाय त्याला ती अनुभूती येत नाही, कारण प्रारब्धाचाही भाग असतो. काही लोकांना लवकर कळतं, लवकर समजतं, लवकर अनुभूती यायला, असे होतं. ज्ञानेश्वरांना अगदी 6व्या वर्षीच समजलं असं म्हटलं जातं. आपण म्हणतो उमजतच होतं तिथे ज्ञान त्यांच्याकडे, असे होतं. पण ते त्यांचं शुभ प्रारब्ध होतं, दिव्य प्रारब्ध होतं. सर्वसाधारण माणसाकडे ते प्रारब्ध, सद्गुरू भेटणं हेच पहिले शुभ प्रारब्ध असतं, मग ज्ञान मिळणं हे दुसरं शुभ प्रारब्धाचा परिणाम, आणि तिसरा परिणाम दिव्यत्वाची अनुभूती. म्हणून इथे सत्कर्माची कास धरावी लागते. लक्षात ठेवा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे बरोबर अगदी सोपं वाटतं, कारण आम्ही नाही कोणाचा द्वेष करत, मत्सर नाही. कोणाला तुम्ही विचारा, काय तुम्ही मत्सर करता? आम्ही कुठे करतो. साधक बघा कसं गंमत आहे. अगदी 2 लिटर तपेलं दूध आहे, पण थोडंसं मीठ त्याच्यात पडलं तर काय होतं? म्हणून प्रयत्न खूप करतोय, पण थोडासा मत्सर तिथे आला की तिथे सगळा प्रयत्न तो पूर्णत्वाला जात नाही, म्हणून निर्मळ व्हावं लागतं. इथे इतकं निर्मळ व्हावं लागतं की कोणाही बद्दल अनिष्ट भाव येऊ शकत नाही, येता कामा नये आणि येऊ शकत नाही. अशा 2 गोष्टी असाव्या लागतात. आणि म्हणून साधकासाठी हा प्रश्न अतिशय उपयुक्त आहे. लक्षात घ्या, साधक म्हणून जेव्हा आपण प्रयत्न करतो, सद्गुरूंचं स्मरणातून ही देवाची अनुभूती ज्याला घ्यायची असते, त्याने सद्गुरूला चिटकून राहिलं पाहिजे. चिटकून म्हणजे ज्ञानाला चिटकून राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, तिथे सद्गुरू शिवाय दुसरं स्मरण आहे. प्रत्येक कृतीमध्ये सद्गुरू 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 हेच असावं लागतं. म्हणजे थोडं झालं बाबा आपण भेटलो, चला भेटलं, बरं झालं, बघूया पुढच्या वर्षी भेटूया परत, असं होतं ना. बरेच लोक अनुग्रह घेतात, म्हणतात सद्गुरूंचा. सद्गुरू सांगते हे असं असं कर आणि मला सांग, हो म्हणतात, आणि परत तोंड दाखवत नाहीत किंवा बोलत पण नाहीत, असतात पण ते करतच नाहीत. असे अनेक साधक सांगतात अनुग्रह पाहिजे, अनुग्रह पाहिजे. सद्गुरूने अनुग्रह दिला की त्याला वाटतं बा झाला, आता संपला, आता सद्गुरूची सगळी जबाबदारी, आता आपल्याला काय करायचं नाही. अरे तिथेच तर सुरुवात आहे. जे सद्गुरूंनी सांगितले तर तुझ्याकडनं होतं का नाही त्यासाठी प्रयत्न कर. पटकन होणारी गोष्ट नसते, की ती जरी सोपी वाटली तर ती होत नाही. म्हणून म्हटलं सद्गुरूंनी उडी मार म्हटलं तर उडी मारता आली पाहिजे. म्हणून रामदास स्वामींचे जे शिष्य होते, कोण होते? कल्याण स्वामी. त्यांचं कल्याण झालं का? कारण फांदीवर बसून, उलट बसून फांदी तोडायला, म्हणजे जिथून फांदीचं दुसरं टोक आहे बाहेरच्या बाजूला, त्या टोकाकडे बसायचं आणि फांदी कापायची. आता लहान मुलाला पण कळेल ना, ते कापलं तर खाली पडणार आणि खाली बीर. पण सद्गुरूंनी सांगितलंय ते, म्हणून म्हटलं इथे बुद्धी, एकदा सद्गुरू स्वीकारलं की इथे शरणागत असला पाहिजे. ते सद्गुरू सांभाळणार, काय त्याची काळजी नाही, सद्गुरू बघणार. जे आहे ते हिताचंच असलं पाहिजे, हा इतका दृढभाव असला पाहिजे की सद्गुरूंनी सांगितलंय म्हणजे इथे बाकीच्या दुसऱ्या गोष्टी सगळ्या कोणत्याही आड येता कामा नयेत, तिथे व्यवहारिक ज्ञानही आड येता कामा नये. त्यांनी सांगितलं डोळे बंद करून ते करायलाच पाहिजे. इथे शरणागती म्हणतात. आता आपण बुद्धीचा अभ्यास, सद्गुरूंना काय सांगायला हे असंच आहे असे म्हणणारे लोक आहेत. आमचे प्रश्न प्रपंचातले अडचणी थोडीच त्यांना कळतात. इथे शरणागती असली पाहिजे. म्हणून उलट बसून फांदी कापली की ती फांदी खालीच पडली, त्यावर तो कल्याण स्वामी खाली पडला. पण जितका खाली पडला तितका सद्गुरूंच्या प्रेमामुळे तेवढाच उन्नत अवस्थेत पोहोचला. शरणागती लक्षात घ्या. म्हणून गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्यही खरा असावा लागतो आणि सद्गुरूही खरा असावा लागतो. दोघांच्या त्या खरेपणाची ती कस लागतो. सद्गुरू तितक्याच आत्मीयतेने पुन्हा पुन्हा सांगत राहील आणि शिष्य तितक्याच आत्मीयतेने पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल. 10 वेळा घसरला तरी चालेल, पण तो परत पुढे प्रयत्न करता राहील. घसरणार नाही असा काही प्रश्न असतो. प्रपंचात तो अडकलेला आहे, देवभावात तो अडकलेला आहे, देहभावातले प्रपंचातले अनेक प्रश्न ज्या मागे आहेत.
पण प्रपंचातल्या सगळ्या प्रश्नापेक्षा आपल्याला सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आत्मानुभूतीसाठी प्रयत्न केला पाहिजे. तिथे त्याने सगळ्यात महत्त्वाचं प्रायोरिटी म्हणतो आपण, प्रायोरिटी दिली पाहिजे. सर्वात महत्त्व त्याला आहे. सद्गुरूंकडे आलं आहे तर पूर्व पुण्याने आलाच, पण जर तिथे प्रयत्न नाही केला तर तिथेच थांबशील परत पुढच्या जन्मात. ह्याच जन्मात करायचं असेल तर हे लक्षात घ्यायचं की सद्गुरूंनी जे नाम दिलं आहे, पूर्वी सद्गुरू नाम द्यायचे. अनुग्रह दिल्यामध्ये काय होतं, एक खूण द्यायचे. नाम म्हणजे काय, खूण. परमात्म्याचं स्मरणासाठी दिलेली खूण म्हणजे नामस्मरण. मग सद्गुरू जे सांगतात ते नाम नुसतं दिलं तरी ते कळत नाही. नाम म्हणजे काय, नाम कसं घ्यायचं, किती वेळ घ्यायचं, त्या भावात कसं राहायचं, हे जेव्हा सद्गुरूंकडनं हे ज्ञान समजतं तेव्हा खरं नामस्मरण होतं. नाही तर येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी. हे डिग्रीमध्ये आलेल्या मुलाला पाटीवर पूर्वी लिहून द्यायचे श्री गणेश, त्याला काहीच कळत नाही श्री काय आणि गणेशा नाव काय, पण तो नुसतं ते अक्षर लिहित बसला आणि पुढे काहीच समजलं नाही. तर पहिलीत गेला, दुसरीत गेला, जाणार नाही, वयाने वाढत जाईल. पण तो श्री गणेशाय श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमाच करत बसेल. तिथे त्याची उन्नती होऊ शकत नाही. घडलेली गोष्ट सांगतो ते लक्षात येईल तुम्हाला की बऱ्याच लोकांना वाटतं आपण असं केलं की आपोआप होईल. आपोआप नाही होत. तिथे सद्गुरूंकडे ज्ञानच घ्यायला पाहिजे. नाम कसं घ्यायचं म्हणजे स्मरण कसं करायचं आणि सद्गुरूंना पाहून परमात्म्याचं स्मरण कसं करायचं हे ज्या शिष्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये जी उन्नती व्हावी लागते ती उन्नती होऊ शकत नाही. एक आम्ही जिथे कामाला जातो, जिथे आमचं वर्कशॉप आहे, तिथे एक ब्रिजच्या खाली एक गृहस्थ येऊन बसायला लागला. कुठून आला काय आला कळला नाही. वहीवर तो जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम हा मंत्र लिहित बस. वह्याच्या वह्या भरलेल्या असायच्या. वही मनात म्हणजे लिहित होता. त्याला श्रीराम म्हणजे काय समजवता देव जाणे. पण भिक्षा मागून राहत होता. संन्यासी नव्हता. घरदार सोडून रागाने येऊन बसलेला होता. किंवा त्याच्या कोण होतं त्याला कोण घरात घेत नव्हतं म्हणून तिथे होता. त्याला त्यावेळेला मी म्हटलं थोडंसं काम जे मिळेल ते कर. वॉचमन म्हणून तुला बसायला कुठे हरकत नाही. वॉचमन नको हो म्हणायचं. मग म्हणायचं मला दाढीला आज पैसे पाहिजे. दाढीला पैसे दिले तरी पैसे दुसऱ्या दिवशी परत तिथे बसलेले गेले. वर्षभर त्याला पाहिलं आणि श्रीराम जयराम श्रीराम जयराम लिहित बसला. पण एक दिवस तसंच मरण पावला. पोलिसांनी बेवारस म्हणून घेऊन गेले. लक्षात घ्या. येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी ही सुरुवात आहे. सुरुवातीसाठी तुला यावं म्हणून सांगितलं जातं. पण जो सद्गुरूंकडे पोहोचतो त्या सद्गुरूंनी शिष्याला नाम कसं घ्यायचं कळलं, म्हणजे समजवलं पाहिजे आणि शिष्याला ते कळलं पाहिजे. नाम म्हणजे स्मरण हा बोध इथे समजला पाहिजे. आणि हे नाम घेता घेता त्या नामाशी एकरूप कसं व्हायचं, ते नाम आणि शिष्याचा मी एकरूप झाला पाहिजे. तेव्हा त्या नामाबद्दलचा असलेला लोभ म्हणजे प्रेम अधिक अधिक प्रकट होतं. म्हणून भगवंताचं स्मरण म्हणजे चैतन्य स्वरूपाचं स्मरण सर्वत्र कसं घ्यायचं हे सद्गुरूंकडनंच समजून घ्यावं लागतं. त्याशिवाय ही अनुभूती येणार नाही. आणि ही घेता घेता आपल्याच ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची अनुभूती सुद्धा येणार नाही. ही दिव्यत्वाची अनुभूती येण्यासाठी मीपणा बाजूला झाल्याशिवाय तो येत नाही. मीपणा आहे म्हणून खूप मी साधना करतो असं म्हणणारे साधक आहेत. पण मी साधना करतो तिथेच मीपणा आहे हे विसरतो. आपला मीपणा तो बाजूला करू शकत नाही. अर्थात ते त्याचं प्रारब्धच आहे. एका बाजूला अशुभ प्रारब्ध. सद्गुरू देत आहेत पण शिष्य घेऊ शकत नाही अशी पण गोष्ट आहे. अनेक संतांकडे असे अनेक शिष्य होते. अनेक शिष्य आहेत पण त्यातले थोडेच पुढे का जातात.
कारण त्यांच्याकडे ते प्रयत्न असतात. सद्गुरू असलं तर त्यांचं प्रेम असतं आणि सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे करण्याची त्यांची हिंमत असते. हिंमत असावी लागते. ती हिंमत सर्वसाधारण माणसाकडे नसते. म्हणून परमार्थ सांग झाला हे असे सांगणारे फार थोडे साधक तयार होतात. आता त्यांनी काय करावं हा प्रश्न येतोच ना. त्यांनी सद्गुरूंच्याकडे जेवढं ज्ञान मिळतं त्यासाठी प्रयत्न करावे. आपला मीपणा जात नाही हे ज्या वेळेला शिष्याला कळेल त्यावेळेला त्याचा प्रयत्न सुरू होईल. पण मी करतो ते बरोबर करतो ह्या भावामध्ये मीपणा घट्ट धरून बसला तर तिथे प्रयत्न. दुसरी गोष्ट लक्षात असते, सद्गुरू किती 10 वेळा 100 वेळा सांगतील पण त्यांचा आग्रह असणार नाही परत. हे येऊन भेट मला विचार आलाच तर त्याचं म्हणून इथे म्हणे प्रारब्ध आडवं येतं ना. बरोबर प्रारब्धच आडवं येतं. खरे सद्गुरू मिळतात. शिष्याकडे तसं प्रेम येतं. तो प्रयत्न करतो पण प्रपंचातल्या अडचणीमध्ये अडकतो आणि तसा तो लांब होतो. त्याला म्हणतात अमृताकडे गेला आणि परत ते अमृत न चाकता परत फिरला. अशी पण अवस्था बऱ्याच वेळेला साधकाची होते. कारण त्याचा म्हणतात त्याचं अशुभ प्रारब्ध येते. आणि म्हणून परमेश्वरची अनुभूती म्हणजे दिव्यत्वाची अनुभूती ही ज्या साधकाला प्राप्त होते त्याला ते शांती सुख समाधान सर्व काही प्राप्त होतं. आणि म्हणून साधकाने पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचंय आपण कुठपर्यंत आलेलो आहोत. सद्गुरू जे ज्ञान देत आहेत त्याचे मला किती कळलंय, हे कुठपर्यंत आलं म्हणजे आपला मीपणा कुठपर्यंत कमी झालाय हे कळलं. मोजमाप पट्टी येते. जितका अहंकार मोठा तितकं पारमार्थिक ज्ञान छोटं. जितका अहंकार कमी व्हायला लागेल तितका हे पारमार्थिक ज्ञान वर वाढत जातं. हे प्रपोर्शन आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपला अहंकार तोडण्यासाठी सद्गुरूला शरण जाणं ही पहिलीच पायरी आहे. म्हणून म्हटलं ही पहिली पायरी आहे. जोपर्यंत हे कळत नाही ना सद्गुरूकडे जायचं कशाला. सद्गुरूला मोठे पण देण्यासाठी नाही. सद्गुरू देव आहे असं म्हटलं पण कधी तू देव होणार नाहीस. अनेक ह्या परमार्थामुळे सद्गुरू आमचे असे आहेत असे आहेत तसे आहेत मोठ्या गोष्टी खूप सांगतात. अरे सद्गुरू आमच्या संसारात दुसरा सद्गुरूच नाही. मग त्याला प्रश्न विचार तू कधी मोठा होणार. सद्गुरू मोठे सूर्य मोठा आहे सांगायला तुला काय सांगायची गरज नाही आहे. सद्गुरू मोठे आहेत सद्गुरू महान आहेत असे म्हणणाऱ्या वाटतं की आपण खूप सद्गुरूंवर प्रेम करतो खूप मोठं सद्गुरू भक्ती करतो. गोंधळ आहे तिथे. सूर्यच आहे. सूर्याचं महानत्व सूर्याकडे आहे ते तू सांगायची काय गरज आहे. तुला सूर्यासारखं कधी व्हायचं हे तू लक्षात घे. म्हणजे सद्गुरूंसारखं आपल्याला होता आलं पाहिजे. सद्गुरू हा शिष्याचा आदर्श असला पाहिजे ज्ञानाच्या पेक्षा. म्हणून सद्गुरू कसा वागतो लक्षात घ्या. पण सद्गुरू असा कसा वागला असा प्रश्न पडला तर गोंधळ होईल. म्हणून तिथे स्वामी समर्थांच्या शिष्याची गोष्ट सांगितली जाते. स्वामी समर्थांना तिथल्या राजाने खडावा दिला म्हणून ते आनंदाने नाचायला लागले. त्यांची ती अवस्थाच तशी होती. त्या शिष्याला वाटलं काय लहान मुलासारखं नाचतात काय एवढं नाचायला पाहिजे. खडावा दिला नाचायला कशाला पाहिजे. राग आला त्याला. कसलं असं कसे करतात. स्वामी समर्थ म्हणजे एवढं महान विभूती म्हटली जाते. तो इतका जवळचा शिष्य तो निघून आला मुंबईला आणि शेवटी आजारी पडून गेला. स्वामी समर्थांना कोणते प्रश्न होतो आजारी तुम्ही त्याला वाचवत का नाही. अरे तो इथे यायला पाहिजे म्हणजे त्याने अहंकार सोडायला पाहिजे ना. इथे यायला म्हणजे तो आला तर मी बरा करणं असं नव्हता. त्याने अहंकार कमी करून तिथे यायला पाहिजे. तर गेला जो तर परत ये ना काहीच हरकत नाही. उलट गेल्यानंतर काय काय गोंधळ होतो ते त्या माणसाला शिष्याला कळतं. बाबा आपण बरंच घसरलेलं कळतं. तेव्हा तो परत आला सद्गुरूकडे तो अधिक चांगलं शिकेल अधिक ज्ञान ग्रहण करेल. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे हे जे दिव्यत्व आहे ह्या दिव्यत्वाचा प्रकाश साधकाच्या अंतःकरणात प्रगट होण्यासाठी त्याला सद्गुरूंवरती प्रेम करता आलं पाहिजे. परमात्म्यावरही प्रेम करता आलं पाहिजे. परमात्मा आणि सद्गुरू वेगळे नाहीच हेही व्यवस्थित समजलं पाहिजे. सद्गुरूला
खरा शिष्य कोण? जो सद्गुरूला देवच म्हणून पाहतो तो खरा शिष्य, आणि सद्गुरूला माणूस म्हणून पाहतो तो शिष्य नव्हे. व्यक्ती म्हणून पाहिलं तर शिष्य नाही. म्हणून सद्गुरू भक्तीतून ज्ञान प्रगट होतं. इथे सद्गुरू भक्ती महत्वाची, कारण इथे अहंकार विरहित होऊन ज्ञान प्रगट होतं. जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत हे ज्ञान प्रगट होत नाही. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकाराम महाराज बरोबर सांगितलं. तिथे देव कधी होणार? अहंकार गेला म्हणजे मी अमुक तमुक वगैरे आहे ते सगळं बाजूला झालं. आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचाच अनुभव तिथे आला, खऱ्या अर्थाने अनुभव आला, तेव्हा तिथे देवत्व प्रगट होतं. तिथे दिव्यत्वाची अनुभूती येते. तिथे शिष्य हा नम्र होतो, कृतज्ञ होतो. तिथे त्याच्याकडे सर्वांप्रती आपलेपणा निर्माण होतो. तिथे सद्गुरूंना सांगावं लागत नाही, जर तू हे असं का करतो असं नाही, तर सद्गुरू तिथे अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहत असतो. की जसं एखादं लहान मूल तुडू तुडू चालतं, आईला अगदी कौतुक वाटतं, कौतुकाने बघते. आता तर सगळीच मुलं चालतात, पण आपलंच मूल चालताना अगदी अगदी कौतुकाने बघते. पण सद्गुरू आपल्या शिष्यांकडे तसंच कौतुकानेच पाहत असतो. आणि अडकळून पडला की त्याला वाचवायचा प्रयत्न पण करतो. अडकळून पडला पडू दे असं म्हणत नाही, त्याला परत ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इथे हे सद्गुरू प्रेम ही पहिली पायरी म्हणतो मी. त्याच्यातून होणारी भक्ती ही दुसरी पायरी, आणि भक्तीतून प्राप्त होणारं ज्ञान ही तिसरी पायरी. आणि ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी जो शिष्य पुन्हा 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 प्रयत्न करतो, नाही समजलं तरी चालतं. इथे विद्वान शिष्य उपयोगाचा नाही ठरत. विद्वान शिष्य शंका कुशंकाच करत बसेल. सायंटिफिकली मला सांगा हे असं की तसं, तसं काही होत नाही. कारण हा विषय पुरावा द्यायचा असेल तर अनुभूतीशिवाय पुरावा मिळू शकत नाही. आणि म्हणून असं हे जे दिव्य ज्ञान आहे, ह्या दिव्य ज्ञानासाठी ह्या तिन्ही पायऱ्या आपल्याला लक्षात, की भगवंताचं स्मरण पुन्हा पुन्हा असणं, अखंड स्मरण, त्याला आपण अनुसंधान म्हणतो. अनुसंधानाशिवाय परमार्थाची सांगता नाही. 1000 प्रार्थना म्हणतो, 10,000 नामजप करतो, तरी पण त्याला जर परमात्मा कळत नसेल ते नुसते शब्द असतात. आणि जर परमात्मा अनुभूतीला आला तर एक शब्द पण पुरेसा असतो, एक नाम. त्यासाठी खूप काही करावं लागत नाही. आणि म्हणून हे सर्व जे ज्ञान आहे, की हा जो मार्ग आहे, त्या मार्गासाठी सतत, म्हणून आपण बरंच प्रार्थनेमध्ये पण तेच सांगतोय, उद्धारा जगतधारा देई सर्वा असा. बरं, सर्वांसाठी वर मागतोय, स्वतःसाठी मागत नाही. लक्षात घ्या, सर्वांसाठी. कोणासाठी? जे साधक जे करतात त्यांच्यासाठी. सर्वसाधारण माणसासाठी पण तो वर मागितला नाही, कारण सर्वसाधारण माणसाला ज्ञानच नाही. देई सर्व असावर. कसा वर? स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर, हा वर मागितलाय. आणि हीच अनुभूती चित्त हे स्वरूपानुसंधानामध्ये रममाण झालं पाहिजे. स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर, एकही क्षण त्याच्याशिवाय उरता राहता कामा नाही. इथे ती आसक्ती असली पाहिजे. काम क्रोधाधिक तारा मिळो न चंद्र, इथे विकार राहत नाही. कोणाही बद्दलचा वाईट विचार किंवा वाईट विकार उरत नाही. काम क्रोधाधिक तारा मिळो न चंद्र, अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. ही अनुभूती अखंडपणे सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, हा परमात्माच आहे, ही अनुभूती आहे. अखंडित वसो चित्ती तूच अनंत सर्व. शरीरीही घरी दारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो. म्हणजे प्रपंचामध्ये जी आसक्ती आहे ना आपल्याला, माझं घर, माझी मुलं, माझ्या मुलांसाठी मी केलं पाहिजे, प्रेम असावं, पण आसक्त असता का, त्याला मोह म्हणतात. प्रपंचामध्ये प्रेम कमी आणि मोह जास्त असतो, हे आपल्या लक्षात पण येत नाही. मोह काय आणि प्रेम काय आहे. विषयाच्या बद्दल पुन्हा पुन्हा हवं म्हटलं की तो मोह असतो, पण तिथे मोहात अडतो. मग अनासक्त म्हटलं. आणि आसक्ती कुठे असायला पाहिजे? शरीरी घरीदारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही. तुझ्या अनुभूतीचा ही आसक्ती असली पाहिजे. आता तुझ्या अनुग्रहाची म्हणजे काय? परमेश्वराचा अनुग्रह म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आपण इतके
एकरूप व्हायचं आहे तिथे आसक्त असलं पाहिजे. म्हणजे इथे सद्गुरूंप्रती सुद्धा तितकंच आसक्त असावं लागतं आणि तेव्हा ते ज्ञान प्रगट होतं. आणि हे ज्ञान सर्वांना प्रगट हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.